सोडतो तुला वावरात दिसला नाही पाहिजे डबल निघून डंगळल्या निघ हरामखोरा डंगळल्या शिंदो बाप अरे गड्या हे तुये कैचे नारळ दोन्ही सुपू तिकडे का लिहून राहिले रे बापा येई ना तर तू आले नवरा बायको सोडेल आहे ना मायबाप येईल नाहीत ना हे का लिहून राहिले मा घरी आता चालले मायबापाले ओळख होत नाही बहिणीले ओळख होत नाही चवायला ओळख होत नाही शिंगल चहा कोणाला पाजत नाही भोसडीची इकडे का लिहून राहिल्यात आहे दलिंदर दोघंही शिवल्या बाप्पा देवल्या दोघंही येऊन राहिली इकडे या खाली येतात काहीतरी अशी न द्यायचं कुठी उपट अवघणे धंदे असते नाही जे काहीतरी अरे बाबा कुकडे आले रस्ता भुलले वाटते सांगा आता आई बाबाला भेटणं म्हणजे रस्ता भुलणं आहे का तुमच्या भेटीले आलो म्हटलं चला कुठे बाजी भेट घ्या काही बाबा काही बोलत राहता बा तुम्ही बाप्पा 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 तुम्ही अमेरिकेत राहत नाही गडे हां म्हणून तू भेट घ्यायला तुम्ही अरे गांडी नेटी घर आहे रे तोंड नाही पाहत मागे तुम्ही हां अंगमध्ये आता सांगून राहिले खायचं बाबाच्या नाईच्या भेटीले या नाही का बापा तुम्ही असे बोलता म्हणून तर तुमचं आमचं पोटत नाही हां अशी तेडेल धंदे आहेत ना तुमचे विनाकारणचे ते जाऊ द्या माय तेडेल धंदे असो काही असो कसे काय आले ते तुम्ही कसा काय रस्ता भुलले कशी काय मायबापाची आठवण आली आज बरं सांगायच लागते का मग आता प्रेमान होतच नाही समजा दादागिरीचंच काम आहे हुकुमशाही बरं सांगतो काय तुमच्याकडे ते काही 3 एकर वावर आहे ते यावर्षीपासून देवलाल आणि मी दोघंजण आम्ही पेरणार बरं म्हणजे ते 3 एकर वावर तुम्ही पेरणार आहे समजा मग आम्ही बुडाबुडून का गू खा का रे इकडे हां गोदरीन जागा चरायले हां त्या वावरात पिकते तर आम्ही खातो नवरा बाहेर तुम्ही तर आमचं तोंड पाहायला तयार नाही मोठे आले वावर मागे आले ती तुम्हाला काय गरज आहे तुम्हाला काही गरज नाही ना 2 रुपये किलोचं अनाज भेटते अंत्योदयाचं हां आणि 1500 रुपये निराधारची भेटून राहिले तेवढ्यात तर भागते तुमचं तर आमच्या मागे गंमत खर्च आहे का ते 3 एकर वावर अटकून बसले घेणं देणं हां ते काही सांगू नका आम्हाला आम्ही दोघंजण पेरणार आहोत यंदा अरे तुमच्या मागे लफल्यात तर मी काय करू खस्स लांबा हां कामं नाही करता येत साऱ्या गावाचे वैदी आले मोठे माझं सांगेले ते 3 एकर वावर भेटणार नाही तुम्हाला काय भेटणार नाही काऊन नाही भेटणार कधी बहिणी विचारलं हां चोई बांगडी केली कोणी आपण दिवशी बहिणीले दिवाळीला आणलं की दसऱ्याला आणलं की अधिक महिन्याला आणलं हां सारे टोले मी घेऊ हां साले हो कोणाला वैख्याला तयार नाही कोणा घरी लग्नात जात नाही मरणात जात नाही धरणात जात नाही सारे टोले मला घ्या लागतात आणि अटी आले मोठी ती अटी सांगाय गेली मला 3 एकर वावर घेऊ नका आम्ही पेरतो घ्या ना माया चमनो हे आम्हाला काही सांगू नका ते 3 एकर वावर आम्ही पेरणार आहोत हां तुम्हाला आता या खानानं ऐकणार त्या खानानं आहे का म्हणजे बहिणी आम्हाला दाट करणार सांगून नका जातो मी बायतो ना तुम्ही कसं वावर करता मागायचं हां शिल्लकपणा करून राहिलो का दिसं मी तुमच्या घरी येतो की दारी येतो मागायला रे अशी एवढ्यात नसली तर बोलली हां पोरी असून मी तुमच्या दारी येत नाही मागायला हां तुम्ही नाही याची गरजच नाही मला अठीचं हां वावर आहे मी पिरी काय वावर आहे मी पिरी पेरून टाका बा उद्यापासून अजिबात त्या वावरात यायचो नाही आम्ही दोघं भावाचा ताबा आहे त्या वावरावर सांगून राहिलो हां घरी बसान खा मी कोण मला आवडून आले निघाटून आला मोठे आले मध्ये सांगणार चाले काय कामाच्या हाती एक नाही आणि इस्टेट घ्यायला सारा गाव हां तरी येईल नुसतं इस्टेट पाहिजे वावर पाहिजे म्हणून वाटलो का ते उड्या वाज घ्यायले बरं अजिबात यायचं नाही उद्या सांगून राहिलो वावरात हां सांगून राहिलो सारे गणा तेवढा हे सडेल तोंडे पोरे मुली सांगून राहिले वावरायचे यायचं नाही अरे काय तुमच्या मालकीचं वावर आहे अरे माया वावर आहे मी पहिन काय करायचं आहे तर कसं वावरायचं नाही पाहतो बा मी अरे बा शिवलाल आता कसं करतो अरे काय त्याच्यात काय करतो म्हणजे अर्ध तू घे अर्ध मी घेतो मा काय म्हणणं अर्ध तर करूच आपण पण मोजून घेऊ रे बा कोणाला जास्त नाही कमी नाही बरं काही बिनबोरचे काम आहे गडा एखादी ते पण तुले जास्त की मला येईल का काय मोजात पैसे खर्च करून राहिला घेणं आपण भाऊ जावं की नाही काय एखाद्या 2 गुंठे 4 गुंठे काय फरक पडून राहिला रे बाबा बा शिवलाल 1-2 गुंठ्या विषय नाही बिनभरोशाचा विषय नाही पण ते कसं क्लिअर असणं बरोबर आहे पहिलेच तर या बुड्यावरून कोण करून आपण घेतलं हे
ते मोज्या फोज्याचं डोक्यातून काढून टाकतो. पहिले त्या बुड्याचं टेन्शन आहे. वावरात आल्या तमाशाना घालू. ट्रॅक्टरवाले एक तर कणकण करून राहिले. बुड्या वावरात यायला तयार कोणी नाही. तो विचार करून तू मोज्याचो हिस्सा करायचो. यंदा साल हे असंच पिरू आपण. तू अर्ध पेर अर्ध मी पेरतो. बरं अर्ध तू अर्ध मी. पण मग ट्रॅक्टरवाल्याचा जो काढला आता काय तर लवकर कामगिरी झटकीने पटकन करून घेऊ. ते ट्रॅक्टरवाला पाहू आज घेऊ करून कामगिरी लवकर. अरे खरं गळ शिवलाल देवलाल. अरे बोला ना भाऊ. अरे काय गळ काय बोलायला बुड्या वावरामध्ये. कोणतं बुड्याचा बाबर? अरे बा हा तुमच्या बापाचा हिस्सा आहे ना रे बा. बुड्या तुम्हाला वावरात येऊन आले आज कसे काय आले? पण बाप तर आमचा आहे ना. आखरी शेवटी आम्हालाच देणारा. बुड्याने दिलं वावर आम्हाला. यंदा म्हणजे तुम्हीच पेरा, माझ्यानं काही होत नाही. बरोबर मला काय नाही करायला लागत. वावरात दिसले म्हणून म्हटलं मॅ. कसं या वावरात येत नाही तुम्ही कधी म्हणून म्हटलं. कसं बा बुड्याच्या वावरात तुम्ही आले कसे काय बा असं मामनात वाटलं म्हणून म्हटलं मॅ. तसं नाही भाऊ. पण आता बुड्याच बदलो करणार आहे. आता मग बुड्या थकला. आता होत नाही बुड्या यानं. आता कसं आम्हालेच कसं बुड्याला खाऊ पिऊ घालणार. आता बुड्याच्यानं काम बी नाही होत ना. बुड्या बाजीवर बसला ना आता. तर मग आता कसं घेतली आम्ही जमीन ताब्यात. काय करायचं बुड्याचं ठेवून विनाकारण. बुड्याला खाऊ पिऊ घालतात लेकरं तुम्ही. तो पण भाकर नाही सांगायला उपाशी मरीन तो माझ्यावर. हा चांगलं गेलं बा तुम्ही ना. काय पेरता बा यंदा या वावरात? दुसरं काय पेरणार? सोयाबीन तूर दुसरं काय होते या वावरामध्ये? कोरडवाच वावर आहे. पाणी ना पाणी. आता वरची पळती याची गॅरंटी नाही आहे. सारं दुष्काळाचं वातावरण दिसून राहिलं. आजची 13 तारीख आहे, 12 तारीख आहे, पण अजून पाणी नाही आलं. हा ते पाण्याची चिंता आहेच म्हणा निसर्गाची. 12 तारीख आजची. काय थेंब नाही पडला. वारा उदार नाही काही नाही काहीच नाही. सारं कोळलं जाय. काय माहित बा यंदा काय कसं काय पेरण्या पाण्याचं. पाण्याची चिंता तर आहे. चला बा मग आम्ही कसं धुरे धारे तोडायचे राहिले आमचे. तोडतो बा जेवढं कोपा काढतो. कसं आता तुमची कामगिरी झाली असती. करा बा काम करा. थकला म्हणजे भाजीवर बसून खाऊ घालतो म्हणते. आता या हराम पोरं भांडणं करून हे वावर गेलं अशी. दोन्ही लुच्ची आहे त्या बुड्याच्या पोरं. आता ते पाणी नसलं तरी मार आहे दोन्ही बी. हो देवला लेशी तोंड घालणारला येणार आहात बरं. आता हाच बुड्या जो बी जाईल. किरकिर करायले असं झालं आणि तसं झालं. तुमची दोन्ही पोरं वावरात पाहिले म्या. जसं सांभाळून ना. काही नाही काही टेन्शन न घेऊ लागतो. मी सारी शाळा शिकेला. त्याची तेल टाकी आहेतच आपल्या का 2, 4, 5. आपलं काम करू. ट्रॅक्टर सांगू. हो बाबू लय दिवसा भेटलो नाही का रे आपण. आणि तुला सोडलाही नाही गड्या म्या. बाबू हो पाहुणे येलो होते ना घरी. पोरगी जवळ येलो होते बापा. अधिक महिन्यात टेन्शन होतं रे बाबू मुले. निपटलं ते त्यांनी निपटवलं अधिक महिन्याचं बाबू. पण आता कसं पावसाळा लागून राहिला. आता कसं तुला हिरवं खायला भेटील. चांगलं आलं मला भेटीन खायला. तर कसं यावेळी धोका नको देतो रे बापा. नाही तर कसं वाज घेतलं की मागं असं नको करतो. त्या भरोशावर आमचा वाजा गाजा आहे बापा. रोजी रोटी चालून राहिली आमची. थोडं लक्ष ठेवतो रे बापा मालकाकडे. हो राजू हो हा चाल गड्या सोडतो रे बाजूला सोडतो. जा वावरात जाऊ आपण. हो गड्या हो मोठा. अरे काय हिला काय सोडून राहिला तू? राहू दे सावलीत बांधलेला आहे तर. राहिला का रे गडा डॅनी तू? अरे काही नाही हेले वावरात नेतो तुम्ही. आणतो म्हटलं फिरून जरासा. ते कसे पाय मोकळे करतो ना. लय दिवसा बांधेलच आहे बा. उन्हाळ्यात आपण कुठे नेलाच नाही यायले. जाऊ दे वावरात काही नेऊ नको द्यायले. आता अजून काय पाणी पडलं नाही. गवत नाही खायला काही नाही. काही नको नेऊ. अरे नाही ना रे हातपाय मोकळे होतात ना रे तेवढे द्यायचे. त्याच्यासाठी नेऊन राहिलो मी. आता बांधेला जायला दिवसाचा हा पाय फिरतील ना याची. अरे कसं आहे गड्या एकटेचा मेळ नाही गड्या. तू हेला वावरात नेणं. तुला माहित आहे कसा जबरे आहे तुझं. मागे वळला तर मागून कुदते. पुढे वळला तर पुढून कुदते. असा बेकार आहे तो. एकटे या उरा गिरा कुदला तो घोर होईल ना भाव. त्याच्यामुळे म्हणतो तसं मीच काही त्या सोबत नाही म्हणून. नाही असं काही नाही करत राजू. काही करतो काय हेला आल्या का? काही नाही करत तो. किती घेप नेला म्या. काही मागून कुदत नाही. टेन्शन घेऊ नको तू. काय बा तुझ्या रिक्सवर नाही रे बा तू. मग म्हणशील काय गाड्या तू आला नाही माझ्यासोबत. हेल्यान मला असं केलं तसं केलं. काय नाही मी काय म्हणू बे. चाल कसं आणतो त्याला हातपाय कसे मोकळे करतो.
फिरून आणतो त्याला एकदा. चाल हे चल राजू चल चल पाणी पास तुझुले वावरात नेतो. हो 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 अरे म्हैस दिसली नाही तर झाला बोला कादा वाज घ्यायली तू वाज घ्यायली काम करते बरं. काय आता याने हेला नेला सुई बुवा. आता काय होतील काय माहिती एकट्याला एक तर तू बोलत नाही काय माहिती आता काय करतो. आपण नाही म्हणत आगळे ऐकतही नाही. जाऊ दे आता नेला त्यानं आता काय. चल पाहू आपण काय तर आपल्याला कामाला लागते वावरामध्ये नाही गेलो अजून कोण कोण कानी. राजू थांब थांब घोर झाला आपल्या काय कोणतरी ट्रॅक्टर घातला. मी हा ट्रॅक्टरवाला सांगितलं नाही हा आला कसा का मला ट्रॅक्टर येऊन हरामखोर. चाल बरं विचारतो आता या ट्रॅक्टरवाल्याने कोण असतो तर पण तुला कोण सांगितलं भामट्या मावारा ट्रॅक्टर हाणायचं. चल राजू हो ट्रॅक्टरवाल्या अरे गड्या तुला कोणी सांगितलं मारा ट्रॅक्टर घालायचं. कोणी सांगितलं हा तुझ्या घरी आलो नाही मी दारी आलो नाही मावा नांगरून कसा राहिला तू कसा राहिला नांगरून. कोणी सांगितलं म्हणजे पर तुमच्या पोरानं. मा पोरानं सांगितलं मा पोराचं वावर आहे काही माझ्या वावर आहे मी आलो का तुझ्या घरी नाही. काढ लवकर तू ट्रॅक्टर लवकर काढ पटकनी नाही तर मग ठीक आहे मी एका ढेकलात तुला पाळणार उलटा. हो ते मला काय सांगू नका बाबा ते मी तुमच्या पोरा लावा देतो. शिवलाल भाऊ इकडे या. हे पहा तुमच्या घरचं काय मॅटर आहे तुमचा बुडा मला साधून राहिला. काय मॅटर आहे हा बुडा मला साधून राहिला. आलाच का डंगर काही विनाकारण आले तुम्ही धंदे रिकामे धंदे करू राहिले. जा ना घरी बसा बाजीवर करू दे. जा ना पोराईले कामं काय पोराईले कामं करू द्या. पोरही त्या ढंगाचे पाहिजेत ना मग. सायच्या भाकर मला कधी खाऊ नये घातली आणि महाराज आली तुम्ही ट्रॅक्टर हाणायले कब्जा करायले लाजा वाटतात काही तुम्हाला. हा काय म्हणणं आहे बाबा तुम्ही का उरा नेणार का बांधून. हा आज ना उद्या इष्टीट आमचीच आहे. हा मग कशाला भांडणं करून राहिले बा याच्यासाठी. हा भेटतील तुम्हाला निराधार होतील तेवढ्यात भागतील तुमचं. हे मुले सांगू नका मी उराडणे बांधून की काही हो मग निराधारामध्ये भागो की वावरात भागो. हो ट्रॅक्टरवाले चाल लवकर काल ट्रॅक्टर वावरातून सटकनी आणि त्याला तुम्ही दोघे जण निघा लवकर आपण चला पटकनी चला. हे तुमचं मॅटर तुम्ही सांभाळा बा माझे पैसे देऊन टाका मला जाऊ द्या. तू फक्त ट्रॅक्टर दो थांब. हा तू जास्त गडबड करू नको. मी पाहिजे ढंगळल्याचा काय तर ट्रॅक्टर थांब. बरोबर मला काय करावं लागत नाही पण माझे पैसे दे जावा तुम्ही. पैसेच घेतो टेन्शन घेऊ पाहिजे मी ढंगळल्याचं काय काय म्हणते आता काय म्हणणं काय म्हणणं. काल रात्री येऊन सांगून गेलो ना वावर आम्ही पेरणार वावरात यायचं नाही अजिबात पाय ठेवायचा नाही. आला असतो तिचा पैसा नार सपूट लायले डंगळल्या शिन बाप तू घरी बसणं बाबू डंगऱ्या बुडे घरी बसणं मुखाची नवरती चोकानं चुकानं खाय नका मोरून राहिला ते वावरामध्ये विनाकारण आमच्या डोक्याला तापानूच राहिला. तुम्ही माय अवल्यात काहीच कामाची नाही. आम्ही घरी बसू की दारी बसू मध्ये शांतपणा शिकवायचा नाही. वावर माया मा नावावर आहे मा हिस्सा आहे. मी काय करायचं ते करीन. महारातून लवकर तुम्ही दोघंही जण हटाटून फुटा. अरे गळा शिकला कसं करतो हा बुड्डाचा वाटी तटी रुंद राहिला गळ्या आता कसं करतो आमतो हा कसा डंगरा झोडल्याशिवाय मिळणे पदा लागतात या बुड्याला असे ना बाप वाजवा लागते आता इस्टेटसाठी तर ते करावंच लागणार आहे. हाना लागते बुड्याला मजबूत आता बस हा हाणल्याशिवाय कसा बसत नाही जाणार. चांगलं मग घरनं मग हाणू चांगलं डोंगर मग कसा आगोपणा करू नका बापा आम्हाला तुम्हाला मारा वाटत नाही. इस्टेटसाठी भांडणं पाहिजे नाही. आता कसं तुमच्या भसनात गौऱ्या गेल्या विनाकारण अशी लफडे करू नका वावराची फालतू घेणार ते ना कसं झपके मारणार आहो मग आम्ही असे बाप मग काही करायला लागत. फक्त हात लावून बघू मग सांगतो शिवले आता तयारी करतं का रे म्हातारे माणसा रोप झाडून राहिला अशीच म्हातारा मी एका ढेकलाच पाळणार तुले अशी तू जेव्हा अरे वेळा शिवला पुढं करू उलट. अरे बाबा रे किती बुरे पोरात रे बाबा बापाला मारून राहिले दोघं जण. मारून राहिले रे बाबा तुम्ही अवल्या जाय की सोयता ना मग डंगळल्या तुला प्रेमाला समजत नाही का रे काल मरमर करून राहिला वावर आपण ती वावर पाहिजे वावर आता खाली झपकी घे शिवला लाडव्या हातात डंगर हा एवढंच लागते डंगर आता. सोडतो तुला वावरात दिसला नाही पाहिजे डबा निघून डंगळल्या निघ हरामखोरा डंगळल्या अशी तो बाप लाज वाटेल पाहिजे तुला काले वावरा झक मारायला तरी
बापा बापाला मारतात रे माही डेंजरातल्या का शिवल्या बिंजवल्या बिल्या का बेकारात रे बाबा बुड्याला का गम्म झडून राहिले का बाई दादा आपल्याला काय करायला लागत नाही. आता बाबू खबरदार डंगळल्या दिसला तो वावरात तर पाहिजो अजिबात नाही दिसायचं. नाही नाही आता नाही ना वावरत नाही ना सोडायला वाटेल. मला मित्र हे असं आहे मग तमाशा वावल्यात सुधी नसली बापाला मारतात मिस्टेकसाठी. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नव्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा. कमेंट लिहायला विसरू नका बरं मित्र.